नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला माहिती आहे ईश्वरी माझ्याकडे आली सुट्टीला. तर आता आम्ही 2 दिवसापूर्वी गेलो होतो प्रीतीच्या घरी बांगड्या भरायला. तर घरी गेल्यावर तिथलं काही शूट घेतलं नाही, तर तुम्हाला कळू शकते कारण किती केलं तर ते प्रीतीचं सासर आहे. तर हिने पण नाही घेतलं शूट, मी पण नाही, तिने पण नाही. तर आता जरा थोडंसं घरामध्ये वातावरण थोडंसं चेंज झालं आहे थोडंसं. तर आता मला लावायची केसांना मेहंदी. तर मी ह्या मेहंदीमध्ये काय काय टाकलं तुम्हाला सांगते. तर या मेहंदीमध्ये ॲलोवेरा जेल टाकलं आहे, मेथी दाणे टाकलेत आणि ते जवस नसतं का ते पण थोडंसं भिजवून टाकलं आहे आणि मेथी दाणे ते सगळे एक अर्धा एक तास भिजवले मी आणि मिक्सरला बारीक केलं, त्याची पेस्ट केली आणि मग ह्याच्यामध्ये एक मेहंदीचं पॅकेट टाकून दिलं. आता ही केसांना मेहंदी लावायची, त्यामुळे जरा थोडंसं जाडसर दिसते, पण थोडं केस खूप गळायला लागलेत म्हणून लावले. बघू आता काय फरक पडला तर पडला. तर माझं सगळं काम आवरले घरातलं. इथं बघा आत्ताच मिक्सरवर बारीक केले ते आणि तसंच ठेवलं आहे. थोडंसं ब्लाऊज शिवायचं काम आहे, तर पायाला जरा रुसून बसली. तर ईश्वरी तिच्याकडे बघते. आम्ही कुल्प्या केलेल्या खाल्ल्या, आयांना ते इडली सांबार केलं. तर आज इडलीचा बेत होता, मस्त इडली सांबार वगैरे खाल्ले, छान टम्म पोट फुगले. तर आता मस्त जरा केसांना बघू शकतो, केस खूप पांढरे झाले. तर केसांना जरा मेहंदी लावायची. केस तर काही एवढीशीच आहे. जायचं आहे आता प्रीतीच्या इकडे लग्नाला, त्यामुळं जरा थोडी तयारी करावी, जरा थोड्या स्वतःला पण जरा स्वतःच्या केसांची पण स्वतःची पण केअर करावी म्हटलं, चला करूया. तर तुम्हाला पुढं काय काय होते ते दाखवते आजच्या ब्लॉगमध्ये. कारण ईश्वरी आता उद्या जाणार आहे, तिच्या घरी पण जाणार आहे आणि प्रीतीकडे पण जाणार आहे. त्यामुळे आता ईश्वरीचा हा लास्टचा ब्लॉग असेल लग्नातला एक असणं हा एक. आणि आम्ही गावाकडून आणलेले आंबे किती दिवस झालं ते दिवशी तिथं पाठीत ठेवले होते, म्हणजे भाकरीच्या टोपला असते ना त्या टोपल्यात बांधून ठेवले होते. तर ते का आंबे पिकले नाही. मग शेवटी आता खोकं आणलं. खोकं तर एवढं मोठं आणलं, आंबे त्याच्यात तळाशी जाऊन बसले, तेवढं खोकं मोठं आणलं. कोणतं काम सांगितलं ना, आमचं स्वतःचं कागदाचं दुकान आहे बघा, असं असते. ज्याच्या घरी असते ना सगळ्या गोष्टी, त्या गोष्टी त्यांना लवकर मिळत नाही. स्वतःचा ब्लाऊजचा बिझनेस आहे माझा, ब्लाऊज पण लास्टच्या टायमाला शिवून होत असते, तसं काम झालंय. तर नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर आज आमच्या प्रीतीच्या नंदेचं लग्न आहे, तर आम्ही चाललोय. तुम्हाला म्हटलंच होतं मागच्या ब्लॉगमध्ये. तर मस्त आवरलंय, पण काहीच आवरायचा उपयोग नाही बघा, घाम किती येते. 5 मिनटं पण मेकअप राही नाही, गरमी खूप आहे. 4:45 वाजलेत. आज आमच्यासोबत रोहन आहे. सगळ्यात पहिल्यांदा रोहन आमच्यासोबत आहे. आम्ही दोघं आणि रोहन. हे बघा, हे पण तयार झालेत. आम्ही इथूनच तयार होऊन चालले. पायल पुढे गेले आणि प्रीती तर काय तिकडलीच आहे. तर चला, लग्न कसं कसं होतंय, काय होतंय तुम्हाला दाखवते. नवरा नवरी सगळं दाखवते. जेवढं शूट करणं होईल तेवढं करते. तर लग्न होतं 6:45चं. तर आम्ही घरून 4:30ला निघालो. तर इथं आम्हाला वेन्यूला पोचायला 5:45 झाले. तर आम्ही वेळेत पोचलो, एक अर्धा एक तास अगोदर आलो होतो. मग इथं थोडीशी प्रीतीची पायलची थोडीशी तयारी केली, कारण पायल आणि ईश्वरी 2 दिवस अगोदरच आले होते प्रीतीकडे लग्नासाठी. तर इथं नवरीची आणि नवरदेवाची एंट्री झाली. एंट्री खरंच खूप छान होती आणि मनाला भावूक करणारी होती, कारण असा क्षण बघितला की मला माझ्या मुलीचं लग्न आठवतं आणि त्याच सगळ्या आठवणी ताज्या होतात आणि माझ्या आपोआप डोळ्यातून पाणी यायला सुरुवात होते. तर इथं खूप मोठ्याने छान गाणं सुरू होतं, त्यामुळं मी व्हॉइस ओव्हर घेत आहे, कारण मला जर व्हॉइस ओव्हर नाही दिला तर व्हिडिओला आपल्या कॉपीराईट येईल म्हणून. तर गाणं पण खूप छान लावलं होतं आणि सगळी लोकं आली होती आणि लग्न संध्याकाळचं होतं. आता खरं तर गरमीचे दिवस, खूप गरमी वाढली, त्यामुळं संध्याकाळचं लग्न होतं ते एक भारी होतं, कारण लॉन्समध्ये लग्न होतं. तर इथं आता आम्ही सगळेजण बसलो होतो. म्हटलं आता चला लग्नाची तयारी आता चालू होतील. मंगलाष्टिकान मग लग्न लागणं. चिंतामणी लेण्याद्री गिरिजात्मज आली तर
मला तू नेल घेतला नाही पाहुणे. तुम्ही दोघं